मित्रांनो, जर तुम्ही लॉस मेकिंग ट्रेडर असणार, राईट, तर हा व्हिडिओ दमखम ठेवतो की तुम्हाला एक प्रॉफिट मेकिंग ट्रेडर बनवू शकतो. इसका इझी कॉन्सेप्ट मी आज व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. राईट, हा कॉन्सेप्ट तुम्ही फ्युचर ऑप्शन, राईट, स्टॉक ऑप्शन, इवन इंडेक्स ऑप्शन, फॉरेक्स, कमोडिटी, कुठल्याही ट्रेडिंग मध्ये आपण यूज करू शकता. फक्त चार्टची रिक्वायरमेंट असते. चला तर स्टार्ट करूया आजचा टॉपिक. आजच्या टॉपिक मध्ये आपण डिस्कस करणार आहोत मिस्ट्री ऑफ वॉर कॅन्डल काय आहे हे आपण व्यवस्थित नीटपणे शांततेने समजून घेऊया. यामध्ये मी टाकलाय अनटोल्ड स्टोरी. हा कॉन्सेप्ट तुम्हाला कुठेच युट्यूबवर मिळणार नाही. पहिल्यांदा तुम्ही हा कॉन्सेप्ट ऐकलेला असेल आणि व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह हा कॉन्सेप्ट आहे. राईट, सो टॉपिकचं नाव ठेवलेलं आहे मिस्ट्री ऑफ वॉर कॅन्डल. तर समजून घेऊया काय मिस्ट्री आहे एक्झॅक्टली. राईट, सो जर आपल्याला ही मिस्ट्री समजायचं असेल, रहस्य समजायचं असेल किंवा रहस्य उलगडायचं असेल, तर दोन गोष्टीवर आपल्याला काम करावं लागेल. बेस कॅन्डल. बेस कॅन्डल काय आहे काय नाही इझी आहे, मी समजवतो 2 मिनिटात, किंवा प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, त्यामध्ये मी व्यवस्थितपणे डिटेल्स मध्ये प्राइस कॅन्डल समजवलेले आहेत. आणि नंतर हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. राईट, आपल्याला असे प्लेसेस शोधायचे असतात चार्टवरून जिथनं चांगला फॉल आणि चांगला एक राईज किंवा अपसाइड मुवमेंट आपल्याला भेटेल आणि आपण त्यामध्ये पैसा बनवू शकू. हा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये जाण्याआधी मी तुम्हाला चार्टवर काही या हिस्ट्री बद्दल काही एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुम्हाला हे नीटपणे आणि इझिली समजता येणार. राईट, तर बघा, यामध्ये मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता. राईट, सी हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. याचा अर्थ काय होतो की चार्टवर हिस्ट्री क्रिएट होतात. राईट, चार्टवर हिस्ट्री, जसं इथे हिस्ट्री क्रिएट झाली आहे. काय हिस्ट्री क्रिएट झाली आहे? इथनं एक खूप चांगला फॉल आलेला आहे. सो हे काय आहे? हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये काय दिसलं आपल्याला की एक खूप चांगला फॉल चार्टवर आलेला आहे. आणि जेव्हा आपण हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ म्हणतो, तर याचा अर्थ होतो की आणखी चार्टवर अशा पद्धतीने फॉल येणार किंवा यापेक्षा मोठ्या प्रमाणात फॉल येणार. हे आपण आज समजून घेणार आहे आणि कुठून फॉल येणार, कसे फॉल येणार ते समजून घेणार आहे. सध्या इथे समजून घ्या, आपण काय केलं, हे हिस्ट्री आयडेंटिफाय केली आहे. हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहास आयडेंटिफाय केला आपण चार्टवर आणि एक्सपेक्ट करतो. आता हे तर आपण एक इतिहास आयडेंटिफाय केला की इथनं एक खूप चांगला फॉल आलेला आहे चार्टवर. राईट, सो आपण एक्सपेक्ट करतो की फ्युचरमध्ये पण फॉल येणार. बघा इथनं किती मोठा फॉल आलेला आहे बँक निफ्टीमध्ये. तुम्ही बघू शकता 44,700 वरनं सरळ 43,800 वर आलेला आहे, 850 वर, म्हणजे अराउंड 800 पॉईंटचा फॉल इथे आलेला आहे. सो हे हिस्ट्री झाली. हे काय झालं? एक हिस्ट्री झाली. आता आपल्याला ट्रेड करता, राईट, ही हिस्ट्री कुठून रिपीट होणार ते विचार करायचा आहे. सो मी काय लिहिलेलं आहे? बेस कॅन्डल. बेस कॅन्डल म्हणजे इथे बेस कॅन्डल आहे 2. राईट, रॅली नंतर 2 बेस कॅन्डल आहे. हे रॅली आणि काय वर्ड आहे ना, तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघा, इथे पण मी एक्सप्लेन करतो समोर. राईट, जस्ट लक्ष द्या इथे की इथे काय बनलेलं आहे? बेस कॅन्डल. बेस कॅन्डल म्हणजे काय होतात की ज्यामध्ये बॉडी छोटी असते आणि वीक मोठ्या असते. राईट, हे बघा इथे ज्यामध्ये बॉडी छोटी असते आणि वीक मोठ्या असते त्याला आपण बेस कॅन्डल असे म्हणतो. हे बघा 2 कॅन्डल, बॉडी छोटी आहे आणि वीक मोठे आहे. राईट, दोन्ही पण कॅन्डल मध्ये. तर ही बेस कॅन्डल म्हणजे वॉर कॅन्डल. इथे बायर्स आणि सेलर्स मध्ये फाईट झाली आणि डिसिजन झालं की इथून आपल्याला ऑपरेटरने डिसिजन घेतला ऍक्च्युअली की त्यांना पाडायचं आहे. आपण मोस्टली ऑपरेटर झोनच ट्रेड करतो, ऑपरेटर सोबतच काम करतो, ऑपरेटरचेच पावलं आपण फॉलो करतो, फुटप्रिंट फॉलो करतो. तर यामध्ये काय झालं? फॉल आला. कुठनं आला? बेस कॅन्डल. बेस कॅन्डल आपल्याला काय देतं? एक झोन मार्किंग करण्याकरता चान्स देतं. आणि हिस्ट्री कुठनं क्रिएट झाली? इथे बेस कॅन्डल नंतर फॉल आला. सो आपण या दोन्ही पण बेस कॅन्डलला काय केलं? रेक्टँगल मध्ये टाकून दिलं, म्हणजे झोन मार्क केलेला आहे इथे. सप्लाय झोन. सप्लाय झोन का म्हटलं मी याला? कारण की हिस्ट्रीमध्ये, इतिहासमध्ये काय झालं? इथनं एक फॉल आलेला आहे. राईट, सप्लाय आलेला आहे. ऑफकोर्स, राईट, खाली पडला म्हणजे काय आहे? सप्लाय आहे. तर मी काय केलं, या दोन्ही पण बेस कॅन्डलला इथे एक झोन मध्ये रेक्टँगल मध्ये टाकून दिला आणि खालची लाईन 44,664.80 हे आपली एंट्री पॉईंट झाली आणि 44,758.05 ह्या आपला स्टॉप लॉस झाला. आणि आपण विचार करत आहे की हिस्ट्री आपण आयडेंटिफाय केली आणि आता आपण विचार करत आहे की हिस्ट्री ही रिपीट होणार. म्हणजे इथे जेव्हा पण या रेक्टँगल मध्ये स्टॉक येणार त्यावेळेस
तो आणखी एक वेळा तिथनं फॉल होणार, पडणार, सप्लाय येणार, कारण की ऑलरेडी इनिशियली सप्लाय आला हिस्ट्रीमध्ये. चला तर बघूया, मी प्ले करून दाखवतो तुम्हाला. कॉन्सेप्ट समजण्यासाठी मी आधी हे प्ले करून दाखवतोय, नंतर कॉन्सेप्ट आपण सविस्तर समजूया. राईट, बघा इथे, सॉरी, हे झोन मध्ये गेलेला, राईट, बघा फॉल स्टार्ट झाला आहे झोन मधून. ज्याप्रमाणे आपण हिस्ट्री रिपीट होण्याचा कॉन्सेप्ट समजत आहे की इथनं फॉल येणार, आधी सप्लाय फॉल आलेला आहे, हिस्ट्री क्रिएट झालेली आहे. सो तुम्ही बघू शकता, राईट, मी थोडा स्पीड वाढवतो. सी, राईट, व्यवस्थित नीटपणे, काही टेन्शन नाही घ्यायचं. पहिलं टार्गेट तुमचं असणार, मी इथे ड्रॉ करून देतो. पहिलं टार्गेट हे तुमचं इथनं वरती जाणार तो, कारण की इथनं पण एक डिमांड क्रिएट झालेली आहे, म्हणजे चार्टवर आणखी इथे पण हिस्ट्री क्रिएट झालेली आहे, ते मी नंतर समजवतो तुम्हाला. बघा, आहे आणखी रिपीट गेला. आणि मी हे तुम्हाला इथे प्ले करून नाही दाखवत आहे मित्रांनो, तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, आणि तिथे मी मार्केट ओपन होत्या आधीच लेवल शेअर केलेली होती ही बँक निफ्टीची, आणि अराउंड इथे सेलिंग मध्ये 600 पॉईंट आणि बाईंग मध्ये 500 पॉईंटचा रिवॉर्ड घेतलेला होता. तुम्ही बघून घ्या, टायमिंग आणि डेट नुसार तुम्हाला आयडिया येईल. बघा, तुम्ही बघू शकता आपल्या सप्लाय झोन मधून किती मोठा फॉल इथे आलेला आहे, राईट. बघा, इथं स्टार्ट झालेला फॉल ऑलमोस्ट, आता तुम्ही रिस्क रिवॉर्ड पण कॅल्क्युलेट करू शकता की किती फॉल आहे, राईट. बघूया आपण. बघा, बँक निफ्टी आता पण कोमामध्ये आहे आपल्या झोन मधून. सो किती चांगला हा फॉल म्हणजे आपण आयडेंटिफाय केला आहे. एक प्राइस एक्शन, हा प्राइस एक्शनचाच कॉन्सेप्ट आहे, राईट. फक्त आपण ऑपरेटर झोन आयडेंटिफाईड करतो, हिस्ट्री आयडेंटिफाईड करतो. तुम्ही इथे बघू शकता, राईट, असू द्या इतकंच. सो ऑलमोस्ट तुम्हाला इथे 1:25 चा रिस्क रिवॉर्ड तुम्हाला गेन झालेला आहे, म्हणजे अराउंड 2500 पॉईंटचा फॉल आपल्या झोन मधून झालेला आहे, राईट. सो आपण काय केलं, हिस्ट्री आयडेंटिफाय केली, आताही पडतच आहे तो, ठीक आहे. आता आपण काय केलं, इथे काय केलं, हिस्ट्री आयडेंटिफाय केली, बेस कॅन्डलला काय केलं आपण, झोन मध्ये टाकला, आणि वेट केलं हिस्ट्री रिपीट होण्याकरता. प्राइस झोन मध्ये आली, राईट. ऑफकोर्स इथं फॉल होता, म्हणजे हा सप्लाय झोन झाला, आणि प्राइस आणखी एक वेळा त्या सेम झोन मधनं खाली पडली, राईट. सो अशा पद्धतीने हिस्ट्री चार्ट्सवर रिपीट होतात. हिस्ट्री कसे रिपीट होतात इतकं समजवण्यासाठी मी तुम्हाला चार्टवर घेऊन आलेलो आहे, आणि आता आपण याला व्यवस्थितपणे, नीटपणे चार्टवर समजून घेऊया की कशा पद्धतीने हे होतं, काय होतं, राईट. चला, सो दोन कॉन्सेप्ट, मिस्ट्री काय आहे, एक बेस कॅन्डल आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे, आणि हिस्ट्री आपल्याला आयडेंटिफाय करायचं. हिस्ट्री म्हणजे इतिहासमध्ये कुठनं फॉल आणि कुठनं राईज आलेला आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. आयडेंटिफाय द प्लेसेस इन द हिस्ट्री, आणि वेट करायचं आहे. रिट्रेसमेंट कॉन्सेप्ट आपण यूज करतो, रिटेस्ट, राईट. चला समोर जाऊया. सो बेस कॅन्डल म्हणजे काय आधी समजून घेऊया व्यवस्थित, नीटपणे तुम्ही व्हिडिओ बघा. जर तुम्ही नवीन असाल स्टॉक मार्केटमध्ये तर व्हिडिओ रिपीट करून बघा, आणि आधीचा पण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं याबद्दल, प्राइस एक्शन बद्दल माहिती मिळेल, राईट. सो बेस कॅन्डल काय आहे, राईट, इट शोज अ वॉर बिटवीन द बायर्स अँड सेलर्स. बेस कॅन्डल कशाला म्हणतात, जिथे बायर्स आणि सेलर्स वॉर करतात, राईट. सिंपल कसं आयडेंटिफाय करायचं आहे ते ना, की तुम्हाला बॉडी ही छोटी हवी वीक पेक्षा. अप्पर वीक आणि लोअर वीकला जेव्हा कम्पेअर करता त्यावेळेस तुम्हाला ही बॉडी छोटी हवी. बघा, ही लोअर वीक नाहीये, अप्पर वीकच आहे, पण अप्पर वीक पेक्षा बॉडी ही छोटी आहे, म्हणजे ही बेस कॅन्डल झाली, वॉर कॅन्डल म्हणतो आपण याला. इथे बघा, परफेक्ट वॉर झाले आहे, बॉडी छोटीशीच आहे, अप्पर वीक पण मोठी आहे, लोअर वीक पण, दोन्ही पण वीक सोबत तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. दोन्ही वीक सोबत कम्पेअर करून तुम्हाला डिसाईड करायचं आहे की बॉडी छोटी आहे की नाही आहे. छोटी असणार तर ती बेस कॅन्डल झाली. यामध्ये कलर मॅटर नाही करत, कलर कुठला पण असू शकतो, कॅन्डलचा कलर कुठला पण असू शकतो, फक्त साईज कम्पेअर करायचा आहे अप्पर वीक आणि लोअर वीक सोबत, आणि डिसाईड करायचं आहे. जर स्मॉल असणार बॉडी तर ते तुम्हाला बेस कॅन्डल, किंवा आपण त्याला बेस कॅन्डल किंवा वॉर कॅन्डल असे म्हणतो. आपण यावर काय विचार करत आहे की कॉन्सेप्ट जो मी यूज करतो तो ऑपरेटर्सचे झोन आयडेंटिफाय करतो, आणि ऑपरेटर्सचे जे पेंडिंग ऑर्डर असतात ना, यामध्ये काय असतात, पेंडिंग ऑर्डर कसे असतात ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सगळे इन्फॉर्मेशन डिटेल्स मध्ये मिळणार, राईट. याबद्दल फक्त एक कॉन्सेप्ट आपण समजवतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचा ट्रेडिंग मध्ये एक ऍडव्हान्टेज घेता येणार, राईट. सो बेस कॅन्डल आय होप तुम्ही समजले की बॉडी छोटी असतो आणि वीक मोठे असतात, राईट.
चला, सो हिस्ट्री रिपीट इट सेल्फ. जेसी लिव्हरमोर काय म्हणतो की जे वॉल स्ट्रीटवर राईट, बिकॉज ह्युमन्स नेचर, माणसाचे जे नेचर्स असतात ते रिपीट होत असतात, त्याच पद्धतीने हिस्ट्री पण चार्टवर एका पर्टिक्युलर जागेवरून रिपीट होते आणि तेच आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे जेणेकरून आपण ट्रेड घेऊ शकतो, राईट. इवन दो आपण आपल्या इवन पर्सनल लाईफमध्ये पण काही गोष्टी अशा असतात जे काही वर्षांनी रिपीट होत असतात. तशाच पद्धतीने चार्टवर पण प्राइस हे हिस्ट्री रिपीट करत असतात. एका वेळेस जर फॉल किंवा राईज झालेला असेल, किती दिवसाआधी असू द्या तो फॉल, तर तो काय होतो, तो रिपीट होतो आणि तेच प्लेसेस आपल्याला बघायचे आहे. आणि ते रिपीट कुठं न होतं, सगळ्यात इम्पॉर्टंट असतं बेस कॅन्डल. एक वेळ जेव्हा तुम्ही फॉल किंवा राईज पण डाऊन साइड मोमेंट आयडेंटिफाय केली किंवा अपसाइड मोमेंट आयडेंटिफाय केली की तुम्हाला बेस कॅन्डल शोधायची आहे आणि त्याला झोन मार्किंग करून तुम्हाला यूज करायचं आहे, राईट. इथे समजण्याचा प्रयत्न करा. बघा, इथे बेस कॅन्डल आहे, वॉर कॅन्डल, इथे एक वॉर कॅन्डल दिली आहे, राईट. तो आपण काय केली, ते मार्क केली. काय ही वॉर कॅन्डल मध्ये आपण इंटरेस्टेड आहे, कारण की यामध्ये तुम्ही बघा इतिहासमध्ये म्हणजे हिस्ट्रीमध्ये एक चांगला स्ट्रॉंग अपमूव्ह आलेला आहे. एक चांगला स्ट्रॉंग इथे अपमूव्ह आलेला आहे. म्हणजे काय आलाय, इथनं एक डिमांड आलेली आहे. इथे काय क्रिएट झालेली आहे, डिमांड क्रिएट झाली आहे. म्हणून या बेस कॅन्डल मध्ये आपण इंटरेस्टेड आहे. आपण कुठल्याही बेस कॅन्डल मध्ये इंटरेस्टेड नाहीये. आपण याच बेस कॅन्डल मध्ये इंटरेस्टेड आहे कारण इथनं एक अपमूव्ह क्रिएट झालेली आहे, म्हणजे डिमांड आलेली आहे. म्हणजे इतिहासमध्ये काय झालं, हिस्ट्रीमध्ये काय झालं, इथनं एक डिमांड क्रिएट झाली आहे, राईट. सी, इनिशियल रिॲक्शन आपण हिस्ट्री आयडेंटिफाय, इनिशियल रिॲक्शन म्हणजे काय, हिस्ट्री आयडेंटिफाय केली. कुठनं क्रिएट झाली, या बेस कॅन्डल नंतर क्रिएट झाली. सो आपण काय करणार, या बेस कॅन्डलला अशा पद्धतीने झोन मध्ये टाकून देणार, रेक्टँगल मध्ये. आता इथं काय क्रिएट झाली, डिमांड. स्टॉक वरती गेला म्हणजे याला काय म्हणणार की डिमांड क्रिएट झाली यामध्ये. सो आपण काय एक्सपेक्ट करतो की या जागेवर पुन्हा या जागेवर पुन्हा हिस्ट्री रिपीट होणार, राईट. कारण की ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये इथे एक चांगला गुड अपमूव्ह आहे, डिमांड आलेली आहे. सो तुम्ही बघू शकता इथे लँड झालेला, टॅप झाला आपल्या झोन मध्ये आणि अगेन वरती जायला सुरुवात झाली, राईट. कशा पद्धतीने, इथे आपण हिस्ट्री आयडेंटिफाय केली, बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकलं, राईट. बेस कॅन्डल मी समजवलं ज्यामध्ये बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असते, आणि पुन्हा प्राइस त्या झोन मध्ये आली जिथे ऑलरेडी हिस्ट्री क्रिएट झाली होती आणि तिथनं अप गेली, राईट. सो ऍक्च्युली काय असतं ना, हे बेस कॅन्डल मध्ये इन्स्टिट्यूशनचे पेंडिंग ऑर्डर असतात, राईट. इनिशियली ऑपरेटरनी काय केलं, इथनं प्राइस वरती घेऊन गेले. आधी वरती जायच्या वेळेस त्यांचे पूर्ण ऑर्डर तर कन्झ्युम नाही होणार, पूर्ण ऑर्डरला फिलिंग नाही भेटणार, तर इथे ह्यूज क्वांटिटी त्यांची या प्राइसवर या बेस कॅन्डल मध्ये पडलेली असते. आणि ज्यावेळेस आणखी एक वेळा प्राइस तिथे टॅप करतं, तिथनं प्राइस पुन्हा वरती जाते, कारण की फोर्स जो असतो ना पेंडिंग ऑर्डरचा, लिमिट्स ऑर्डर जे कॅन्सल नाही करत इन्स्टिट्यूशन, राईट, त्यांना माहित असते की इथनं प्राइस आणखी वरती घेऊन जायची आहे. सो काय झालं, इथे इन्स्टिट्यूशनच्या झोन मधनं आणखी प्राइस एक वेळा वरती गेली आहे, म्हणजे इथे हिस्ट्री रिपीट झालेली आहे आणि हेच आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे अशा पद्धतीने. सो हे तुम्हाला चार्टवर आता व्यवस्थित समजणार. चला जाऊया, ठीक आहे. आरती इंडस्ट्रीज हा पण स्टॉक मी टेलिग्राम मध्ये ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये शेअर केलेला, तुम्ही टेलिग्राम मध्ये जाऊन बघू शकता. मी सेल दिलेला फ्युचर मध्ये दिलेले आहे, मी इथे स्टॉक मध्ये एक्सप्लेन करत आहे, तुम्ही बघू शकता. खूप बढिया रिवॉर्ड तिथे गेन केला आम्ही, राईट. चला, आता इथे बघा, हिस्ट्री आयडेंटिफाय करायचं आहे, व्यवस्थित बघा. इथं काय झालं, एक फॉल आला, राईट, एक स्वीट फॉल. बघा किती बढिया फॉल आहे. आणि कुठपर्यंत झाला तो फॉल, ऑलमोस्ट इथपर्यंत फॉल झाला, राईट. इथनं फॉल इथपर्यंत. सो आपल्याला इंटरेस्टेड एरिया काय, बेस कॅन्डल बेस कॅन्डल, ही बेस कॅन्डल इंटरेस्टेड एरिया आहे. काय करायचं, इथनं फॉल आला म्हणजे काय आला, सप्लाय आला. सो आपण काय करू, या बेस कॅन्डलला मी काय केलं, थोडा झोन ऍडजस्ट केलेला आहे, मी रिस्क कमी केलेला आहे. झोन मार्किंग मध्ये आपण यावर काम करतो, रिस्क कसं कमी करायचं, काय कमी करायचं ट्रेड मध्ये, राईट. सो मी काय केलं, याला झोन मध्ये रेक्टँगल मध्ये या बेस कॅन्डल ठेवून दिल्या. काय, तर मी हिस्ट्री आयडेंटिफाय केली, नंतर बेस कॅन्डल आयडेंटिफाय, कुठून हिस्ट्री ओरिजिनेट झाली, बेस कॅन्डल आयडेंटिफाय केले. मग त्या बेस कॅन्डलला मी झोन मध्ये ठेवलं. काय ठेवलं, इनिशियली सप्लाय होतं तर हा माझा सप्लाय झोन झाला,
जेव्हा पुन्हा प्राइस या झोन मध्ये टॅप करणार तर प्राइस पडणार, हिस्ट्री रिपीट होणार. इनिशियली पडली प्राइस खाली तर नेक्स्ट टाइम पण पडणारच. हा कॉन्सेप्ट आहे. तो सप्लाय आलेला आहे तर सप्लाय येणार. एंट्री प्राइस काय आहे 530.95 अँड तुमचा स्टॉप लॉस आहे 538.95. ह्या स्विंग ट्रेड असल्यासारखं आहे, आपल्याला होल्ड करावा लागतो. टाइम फ्रेमवर डिपेंड असतात. तुम्ही हा कॉन्सेप्ट कुठल्या पण टाइम फ्रेम मध्ये युज करू शकता. इंट्राडे करता 5 मिनिट, 15 मिनिट, 1 आवर, राईट. स्विंग करतात 2 घंटे, 4 घंटे, डेली, अशा प्रकारे तुम्ही हा कॉन्सेप्ट युज करू शकता. तर टाइम फ्रेमवर आपण नंतर सविस्तर बोलूया. सो काय झालं यामध्ये, आपला एंट्री प्राइस 530.95 आणि 538.95 आपला स्टॉप लॉस झाला. चला आता बघूया काय आपण एक्सपेक्ट करत आहे, की आपण झोन मार्क केलाय आणि इथे प्राइस टॅप झाल्यावर आपल्या झोन मध्ये आल्यावर आणखी एक वेळा ती खाली पडणार, राईट. सो सुरू करूया. मी थोडी स्पीड वाढवून इनिशियली, ओके चालेल. स्टार्ट केलेलं मी, तुम्ही बघू शकता प्राइस तिथे बघा आपल्या झोन मध्ये टॅप झाली आहे. आता मी स्पीड वाढवून देतो, राईट. आणि तुमचं टार्गेट असेल, राईट, मॅक्स टार्गेट तुमचं, तुम्ही होल्ड मॅक्झिमम पण होल्ड करू शकता, पण तुम्ही इथे ऑलमोस्ट 90% क्वांटिटी बुक करायची आहे. नंतर तुम्ही समोर पण होल्ड करू शकता. 10% क्वांटिटीवर तुम्ही समोर पण पोझिशन मध्ये राहू शकता, ठीक आहे. पण इथे तुम्हाला ऑलमोस्ट 90% ऍज पर द प्राइस ऍक्शन कॉन्सेप्ट ते आपण टार्गेट ठरवतो. तुम्ही बघू शकता आपल्या झोन मधून ऑलमोस्ट हे टार्गेट आपलं क्लिअर झालेलं आहे. आणखी प्राइस खाली पण गेलेली आहे. बघा किती व्यवस्थितपणे ही हिस्ट्री चार्टवर रिपीट झालेली आहे, राईट. तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला रिस्क रिवॉर्ड दाखवतो. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला दाखवलाच 1:25, 1:50 पर्यंत पण रिस्क रिवॉर्ड भेटतात. ते बरोबर व्यवस्थित आपल्याला किती क्वांटिटी होल्ड करायची, काय करायची. कारण की आपण काय आहे ना, पूर्ण क्वांटिटी 100% इतकी होल्ड नाही करू शकत. पार्ट-पार्टमध्ये आपल्याला बुक करावं लागतं त्या क्वांटिटीज, राईट. तुम्ही बघू शकता इथे ऑलमोस्ट आपल्याला 1:11, मोर दॅन 1:11 आणि हँडसम रिस्क रिवॉर्ड आहे, राईट. किती किती फॉल होता हा अराउंड 531 टू 61, राईट. म्हणजे 70 पॉइंट्स. विचार करा तुम्ही. 70 पॉइंट्सचा फॉल होता, राईट. 73 पॉइंट्सचा फॉल होता. जोक नाहीये हा. आणि काय करतो आपण यामध्ये, की आपण आता मी दुसऱ्या पद्धतीने जर समजायला गेलो तुम्हाला, तर हा एक मी काय केला आहे, हा एक इन्स्टिट्यूशन झोन आयडेंटिफाय केला आहे. इन्स्टिट्यूशननी इनिशियली काय केलं, याला इथनं खाली पडला, आरती इंडस्ट्रीजला खाली पडला. मला समजलं आहे, की यात इथनं खाली पडलेला आहे. मी काय केलं, बेस कॅन्डलला झोन्समध्ये टाकून दिलं. सप्लाय आलाय तिथे आधी. रिट्रेसमेंट म्हणतो. हे पुल बॅक कॉन्सेप्ट आहे आपला. ब्रेकआउटवर काम नाही करत, कारण की ब्रेकआउटमध्ये तुम्ही ऐकलं असणार फॉल्स ब्रेकआउट आणि ब्ला, ब्ला, ब्ला. सोडा, तो टॉपिक डिस्कशनचा नाही आज, राईट. सो मी काय केलं, इथनं बघितलं की इन्स्टिट्यूशननी चांगली प्राइस खाली पाडलेली आहे, राईट. सो मला इन्स्टिट्यूशन सोबत काम करायचं आहे. मी तर इन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट काम करून पैसे कमावू नाही शकत आपण. सो आपण इन्स्टिट्यूशनचे झोन आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. सो मी काय केलं, इथे सप्लाय झोन मार्क केला. ऑलरेडी जेव्हा इन्स्टिट्यूशननी सेल केलं त्यावेळेस त्यांना समजा सपोज त्यांनी 50 लाख क्वांटिटी इथनं सेल केली, तर 50 लाख क्वांटिटी तर त्यांची एक्झिक्यूट नाही होणार, कारण की 50 लाख तिथे बायर्स पण हवे, राईट. जेव्हा त्यांनी सेल केलं त्यावेळेस रिटेलर्स पण हवे 50 लाख क्वांटिटी करता. तर ती क्वांटिटी काय असतं इथे पेंडिंग असतं. या बेस कॅन्डल वॉर एरियामध्ये पेंडिंग असतं. म्हणून जेव्हा पण तो रिपीट येतो तिथे, तर ते त्यांचे ऑर्डर काय करतात, आणखी एक्झिक्यूट करतात आणि आणखी त्याला प्राइस ऑफकोर्स खालीच पडणार, कारण की इन्स्टिट्यूशनचा झोन आहे, ह्यूज क्वांटिटी असतात, सेलिंग प्रेशर असतं. त्यामुळे हा आणखी आरती इंडस्ट्रीज खाली पडला. अशा पद्धतीने इथे हिस्ट्री क्रिएट झाली. कुठे हिस्ट्री क्रिएट झाली समजून घेऊया आणखी. इथे हिस्ट्री क्रिएट झाली. हिस्ट्री काय आहे, फॉल हिस्ट्री आहे. बेस कॅन्डल काय आहे, बेस कॅन्डल पासून ती ओरिजिनेट झालेली आहे, म्हणून बेस कॅन्डल आपण झोन मध्ये ठेवलं. सप्लाय हिस्ट्रीमध्ये काय झालं, फॉल आहे, सप्लाय आहे, म्हणून हा आपण एक सप्लाय झोन मार्क केला. आणखी तो सप्लाय झोन मध्ये आला, हा आपला ट्रेड आहे आणि इथनं खाली पडला. अशा पद्धतीने चला आता इथे आपण डिस्कशन करूया. इथे मी आणखी तुम्हाला एक मी जो शेअर केलेला ना ट्रेड, तो मी इथे तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट, राईट. ओके. तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन बघू शकता मी दिलेला लेवल, राईट. इव्हन मार्केट ओपन होण्याच्या आधी शेअर केलेला आहे. असं नाही की लाईव्ह मार्केटमध्ये शेअर केला. मार्केट ओपन होण्याच्या आधी सगळं शेअर केलेलं आहे. तुम्ही जाऊन तिथे टेलिग्राम चॅनलमध्ये बघा, राईट. इथे डिमांड झोन मार्क केलेला, राईट. अशा पद्धतीने. आता तुम्ही इथे विचार करा, जो आपण कॉन्सेप्ट शिकलो, काय, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ.
हिस्ट्री रिपीट होणार आहे आपल्याला माहित आहे. मग कुठं आधी तर आपल्याला हिस्ट्री शोधावं लागणार, इतिहास शोधावा लागणार. इतिहास आपण शोधला, हा इथनं वरती गेलाय, म्हणजे काय आलेला आहे, डिमांड आलेली आहे. कलर चेंज करून देतो. म्हणजे काय आहे, इथनं डिमांड आलेली आहे. हिस्ट्री काय म्हणते की डिमांड आलेली आहे. सो काय होणार, आणखी इथे डिमांड येणार, आपण एक्सपेक्ट करतो. सो आपल्याला डिमांड येणार, त्याकरता एंट्री करता रेडी राहावं लागणार, आपल्याला झोन मार्क करावं लागेल. तर आपण काय करणार, बेस कॅन्डलला कम्प्लिटली झोन मध्ये टाकून देणार अशा पद्धतीने. ठीक आहे, थोडा मी झोन ऍडजस्ट केलेला आहे, रिस्क कमी केलेली आहे आपण, म्हणजे झोन मार्किंग मध्ये या सगळ्या गोष्टी नीटपणे शिकतो. राईट. सो बघा इथे 44110 44002 आपला स्टॉप लॉस येत आहे. राईट. इथनं हिस्ट्री क्रिएट झाली आणि इथनं रिपीट होणार, त्याकरता आपण झोन मार्क केलेला आहे. चला या प्ले करूया. ठीक आहे, ऑलमोस्ट 100 पॉईंट 110 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे तुमचा. राईट, बघा अप्रोच करत आहे, बघा लँड केला झोन मध्ये आणि तुम्ही बघू शकता. राईट, ऑलमोस्ट तुम्ही टार्गेट इथे ठेवू शकता. राईट, तुमचं टार्गेट फिनिश. राईट, तुमचं टार्गेट या सप्लाय झोनवर असणार इथे आणि ते तुमचं अचीव झालेलं आहे. राईट, सो किती रिस्क रिवॉर्ड मिळाला इथे तुम्हाला, लॉंग पोझिशन तुम्ही बघू शकता, तरी हँडसमच आहे, असा काही कमी नाही आहे तो. राईट, मोर दॅन 1:3, नियर अबाउट 1:4. राईट, 4 टाइम्स, नियर अबाउट 1:4, 4 टाइम्स, त्यापेक्षाही वरती गेला, पण टार्गेट आपण सप्लाय झोन मध्ये ठेवतो. राईट, दॅट्स इट. सो अशा पद्धतीने आपण यावर काम करतो. हिस्ट्री कशी क्रिएट होतात आणि काय कुठनं क्रिएट होतात ते आपण डिस्कस केलेलं आहे. हा कॉन्सेप्ट तुम्ही कुठे पण यूज करू शकता, ऑप्शन मध्ये यूज करू शकता तुम्ही, त्याला फ्युचर मध्ये यूज करू शकता तुम्ही, कॅश मध्ये यूज करू शकता, इंडेक्स ऑप्शन मध्ये यूज करू शकता, स्टॉक ऑप्शन मध्ये यूज करू शकता, कुठे पण यूज करू शकता, फॉरेक्स मध्ये पण. नुसतं आपल्याला चार्ट हवा, चार्टवर हे आयडेंटिफाय करायचं आहे आणि कुठल्या पण फॉर्मॅटमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता, स्विंग करू शकता, पोझिशनल, इंट्राडे, जे हवं तुम्हाला ते तुम्ही या कॉन्सेप्टचा यूज करून, छोट्याशा कॉन्सेप्टचा यूज करून यूज करू शकता. पण रियालिटी जर तुम्हाला सांगायला गेलो मित्रांनो, तर हा जस्ट स्मॉल पार्ट आहे टेक्निकल अनालिसिसचा. यामध्ये आपण पुष्कळ गोष्टी करतो. झोन कसे मार्क करायचे, रिस्क कशी कमी करायची, कुठला झोन चालणार, कुठला झोन इन्स्टिट्यूशनचा आहे, सो कसं ठरवायचं की हाच झोन इन्स्टिट्यूशनचा आहे. यामध्ये पुष्कळ काही अशा गोष्टी असतात. मी जे प्राइस ऍक्शन वापरतो त्यामध्ये नुसतं प्राइस ऍक्शन म्हणजे डिमांड अँड सप्लाय नाही वापरत मी, डिमांड अँड सप्लाय नंतर इन्स्टिट्यूशनच्या झोनवर काम करतो आणि त्यानंतर मी स्मार्ट मनी कॉन्सेप्टचा पण थोडा तडका मारतो. जर मार्केट व्होलॅटाईल आहे तर वेट अँड वॉच वाली एंट्री मी घेतो. अशा पद्धतीने मी कॉन्सेप्टचा यूज करतो. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी हळूहळू समोरच्या व्हिडिओमध्ये माहीत होणार. तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर तुम्ही चॅनलला, आणि ह्या छोटासा कॉन्सेप्ट यूज करून मी तुम्हाला एक सजेशन देणार की तुमचा फंड मार्केटमध्ये नको लावू. फंड खूप इम्पॉर्टंट असतो असे कॉन्सेप्ट मार्केटमध्ये. राईट, युट्यूबर्स खूप लिहितात की लाखो कमावणार, हे कमावणार, पण त्या मोडमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही हा आधी ट्राय करा, चार्टवर बघा की मी सांगितलेला यूज होतो की नाही होत, बेस कॅन्डल मधून कशा रिएक्शन्स होतात हे आधी तुम्ही बघा चार्टवर, आणि नंतर तुम्ही विचार करा की कशा पद्धतीनं होतं, काय होतं. राईट, आणि समोरचे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला पुष्कळ आयडिया येईल, झोन मार्किंग कसं करायचं, काय करायचं, सर्व काही तुम्हाला आयडिया त्यामध्ये येणार. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल आणि इथेच या व्हिडिओला मी थांबवतो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.